श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8 श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गुरुराया भवच्छेदका पळवी माया। श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया मम किंचित नाम मिरविसी। अगाहे ज्ञानदेवटी आम्हा साधका जय दिठी। मिरवला आहेसी पूर्ण कोटी हितकारक महाराजा। तरी मागिले अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न। आणि स्वर्गवासा ते भोगुन मही लागे मच्छिंद्र उतरला। आणि वज्र वाटिके वज्र भगवती तोषविले स्नानाप्रती। उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरविली। या परी द्वारका करुणी तीर्थ गोमती स्नान विधी यथार्थ। करुणिया द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा। त्यावरी आला अयोध्येसी तरी श्रोतिया कथा परियेसी। स्नान करुणी शरयू तीरासी रामदर्शना जातसे। तो पाशुपत राव तया ग्रामी रामवंशात पराक्रमी। तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे। अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगणे रावती। छत्र चामरे कळस दीप्ती लाजविती भानोते। वाजी गजयांचे रंग आणिक तेही चपळ अलौकिक। वाताकृती लक्ष एक तया भोवते फिरताती। सकळ वाजी शृंगारयुक्त जडित पाकरा हाटकवत। रत्नकोंदणी हार लखलकीत के नक्षत्रमणी मिरविले। त्यातही झळकत झालरी युक्त गुणी ओविले अपार मुक्त। कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजे मिरवले। ग्रीवे माळा रत्नवती हाटकासी जे ढाळ देती। रत्न नोहे ते जगवस्ती चमू लागे मिरवला। पदी पैंजन ऋण झुणती की वीरांची वीरश्री वाचे वदती। की शत्रुगणीच्या अपार पंक्ती ब्रीद म्हणती विभांडू। एशिया परी वाजी ते हौसे की चिंतल्या ठाई धाविती वास। अति वात चपळ गतीस सरसर म्हणती माघारा। अगाते वाजी न म्हणू महीचे की इंदू बंधू रत्न उदतीचे। विशाळ शुक्तिका पात्र अब्धीचे मुक्त करुणी आणिले ते। याचक नीती विकासुनी अवनी हत्ती मिरवती पृतने लागुनी। विशाळ गंडस्थळ दंतकदनी चुडे सुवर्ण मिरवले। हाटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबारिया दैदिप्यमान। की नाम ही चैनगते पूर्ण भावनी ऐसे पाहे का। अपार सैन्य बहु संभार पाहता उचलिले जे गिरीवर। की पर्वत माथा तरु शृंगार तैसा पताका गजपृष्ठी। एकाहुनी एक अधिक महारथी ते युद्ध कामुक। 10 सहस्र राया सवे लोक युद्ध कामुक असती। परी युद्ध शास्त्री चतुर सुगम की परशक्तीस देती दम। ऐसे प्रतापिक स्तोम इंद्र सुका आगळे की। पायींचे पायीदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार। छडीदार आणि चोपदार जासूद हलकारे मिरवती। हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायिका झळकती गळा। जडित रत्नी अति तेजाळा हेमालंकार करकमळी। दाही अंगुळी मुद्रिका गहन हेम मुक्ते ते मिरवती श्रवण। पाहते पनी राणी वपण भार पडेल लोकाते। असो ऐसी अपार संपत्ती मिरवला पाशुपत अयोध्यापती। ते सकळ दाटी देवळा भोवती राजे राजेने मिरवली। त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला योगद्रुम। परी ते द्वारपाळ परम नाथा लागी बोलत। परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ। प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरवतसे। त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वार रक्षण। आपण बुडुनी यजमाना बुडवू पाहती निश्चये। महानष्ट जाता समोर कदान म्हणती लहान तोर। न भीड चित्ती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलती। सप्तजन्म तस्कर नीती शत ब्रह्महत्या जया घडती। तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्म विनाश रायाचा। ऐसे परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ। मचिंद्र जाता उतावेळ हटकुनी डंभ केली असे। तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडुनी बुद्धिहीन। कोठे जासी तातडीने मती मंदा हे मूर्खा। हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राव आला आहे दर्शना। त्यात तू जासी बुद्धिहीना सरपरता माघारा। ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटिले वचन नाथाप्रती। येणे करुणी परमचित्ती विक्षेपाते पावला। परी तो सर्वज्ञ संतापाशी विवेक अर्गळा घाली त्यासी। तो म्हणे सेवकांसी संवाद करणे विहित नव्हे। पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता। तेवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती। की सोयी मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता। तदुनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती। की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानू बाळा। तदुनु बुद्धी अयोध्यानुपाळा सेवक सेवा आव्हानिती। की माळी मळ्याचा योजनी पंथ सत्य सोडी उदकांत। तदुनु बुद्धी पाशुपत
सेवक सेवा आव्हानिती ऐसी ये शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक खाणी बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज परी बुद्धी प्रकरण आणिक सुचले तया कारण की सेवका ते काय बोलण शिक्षा देऊ राजा ते एक राव अर्हाटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा जेवे गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची शरीरी कोठे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय दुनो शिक्षा योजिता राया दुःख मिरवी पृतनेते ऐसे योजनी वचनात भस्म चिमुटी कवळी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला एरीकडे पाशुपत देवा बद्धांजोळी होवनी प्रणत रामा सन्मुख दंडवत मई मस्तक ठेवितसे तो स्पर्श मंत्र येऊनी निकट करिता झाला अंगी झगट झगट होता मही पाठ भाळा सहज झालीसे राव उठू पाहे क्षणी परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी भाळ पदादी उभयपणी मही युक्त झाली ती करिता यज्ञ बहुतान परी परी विभक्त नोहे कदा धरित्री बहु श्रमला नाना परी उपाय काही चालेना मग बोलावणी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत सेवकापुसे रळी मात कोणी कोणा ते झाली का मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती गांजीला असेल राजदूती म्हणून क्षोभला असेल तो मग त्यात क्षोभना येता शोभवरिला श्री भगवंता तयाचे साधू जगी छळिता क्रोधनावरे देवासी मही श्रेष्ठ तो अत्री नंदन परी उगेची क्षोभवणी आपुले मन श्री अंब ऋषींचे केले शरण तरी न साहे देवाते तेने सुदर्शन लावणी पाटी गर्भ सोसी आपण जगजेठी तस्मात भक्त कांजिल्या पाठी कदा न राहावे देवाते भजनी प्रेमा प्रल्हाद वाळा परम आवडे तमाळणीला दानवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रकटला धर्म हवनी मंडूक बाळ तप्तोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवाते रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा वाळे टाकुनी जात बाळकांनी स्मरता रमानात करी घंटा टाकी तयावरी पारदी पक्षी प्राणहरणी व्याळू रूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदा काळी करू नये जळी पदाते नक्र ओढी स्मरता धावला अति तातडी सुदर्शन प्रेरुणी घाली ओढी निजदासा रक्षावया याची नीती कोणे दुती गांजली असेल हरिभक्ती म्हणून लोभे सायक कहाती हरिने वरिला असेल की ऐशी भावना आणुनी चित्ती शोध करीतसे पृतने प्रती शोध सोचिता द्वारा निगुती व्रतांत तो प्रविष्ट झाला मंत्री व्रतांत ऐकुनी काळी शोधुनी काढी मच्छंद्रमुनी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ पैशून्य निवडिता अहो तो मंत्री नोहे मोहरा अमृत घेऊनी सांडी मदिरा के चिंतामणी राज अधिरा राजचिंता हरणार्थ तो याये तो सुगड करणी त्वरे लागला मच्छिंद्र चरणी मग म्हणे महाराजा औदार्यपणी कृपादान हो पावे तुम्ही संतते स्नेह भरित पूर्ण शांतीचे भंडार युक्त औदार्य सांगता नाही मित अपराध क्षमा करावा मेघ जरी उदार म्हणावा तोही समता न करी संत भावा मेघ विसरे दातृत्व भावा देवी संत नोहे तो जरी परिसाची उपमा देऊ तो लोहातेची देत हाटक भाऊ इतर धातुसी होत परिभऊ न चले शक्ती तयाची कल्पतरू जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न देवी नोहे संतजन शुभ चिन्हेचे वांछिती ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तात क्रोध आवरुणी होता शांत प्रसाद देऊ म्हणतसे मग करी कवळुणी भस्म चिमुटी विभक्त अस्त्र मंत्रपोटी कविराज जल्पता होती धरा चिमुटी सोडितसे राव ओठुणी वैसे धरित्री वेगे पाचारितसे सुहित मंत्री सवेची येऊनी झडकरी दुती राजाज्ञा निवेदिली पत्रिके बोलावणी निकटदूत विचारुणी घेतो राजक्षेमात तवते शुभवार्ता सांगत कल्याणी राजा विराजला मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी मंत्रीने तया लागुणी प्रवेश होता तये क्षणी वृत्तांत राया ते निवेदला राये ऐकुनी सकळ वृत्तांत मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित अति गौरवे स्नेह भरित नाम पुसे तया प्रती एरी म्हणे नरेंद्र बाळा मज मच्छिंद्र म्हणती तान्हुल्या बाळा राये ऐकुनी वृत्तांत सकळा मच्छिंद्र चरणी प्रेरितसे पूर्वी मच्छिंद्र कृती रत्न साठवले श्रवणा कारणे तेने करुणी दर्शन भूषण स्वीकारावयासी पाहतसे ऐसी इच्छा अब्दी पाटी तो मच्छिंद्रचंद्र देखिला दृष्टी मग परममणी आनंद दाटी चित्रपात्री हे लावली मग सुखासनी सिद्ध करुण राजाने मच्छिंद्राचा हात धरुण आपुले सभास्थानी नेऊन कणकासनी बैसविला षोडोपचारे पूजन अर्पिता झाला तनमन धन वरी परम आदरे भक्ती रत्न मच्छिंद्रनाथ ओपितसे सदा सर्वदा आसनी शयनी
गवणी भोजनी जोडुनी पाणी निरंतर उभा सेवे लागुनी अन्य काही सुचेना. ऐसी या भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र रूपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवण चित्ती दाट तसे एरू म्हणे जी योगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपत नामा राम अवलाद कुशपत्नी धामा अवलाद देह असे हा तरी वडील माझा विजयी ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो एरी म्हणे रे भाऊका देठी आता करीतो तयाची भेटी मग सभे बाहेरी तपोजेठी राया घेऊन येतसे उभा राहुनी राजांगणी धुमास्त्र मंत्र जल्पे वाणी भस्मचमोटी संजीवनी अर्कावरी प्रेरितसे एनी धरू खग मंडळ संपूर्ण धुम्रे भरुणी गेले गगन दिशांस अर्क संपूर्ण झाकाळुनी पै गेला धुमास्त्राने भरले नयन नेत्र पुसितसे सारथी अरुण धुम्र संचारोणी मुखा कारण कासा विस होतसे ते पाहुणी सविता राज म्हणे अस्त्रविद्ये धुम्र विराजे क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे तेने प्रेरली ही विद्या मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका चढवुनी गुण आयु अस्त्र शर निर्मुण सोडिता झाला महाराजा तवतो शर प्रतापवंत लव करी प्रकटवी स्थावर मारुत तेने मंदराचळ पर्वत हालू पाहती डगडगा गगनापासून महीपर्यंत प्रकट झाला प्रळयवात तरु चंबळुनी नभी भ्रमत पक्षी जेवी भूगोलाते ऐसा वात होता प्रकट धुम्रे फुटला दिशापाट सदना लागी निर्मळ वाटे गमन करिता येईना ते पाहुनिया योगद्रुम जल्पता झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले रथाते विशाळपणी सांगू की तुले की मंदराचळची दुजे उगवले तेने मार्ग कुंठित झाले वात चक्राचे महाराजा मग ते अस्त्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो तव वज्रास्त्र अति कठीण पर्वत माते गेले भेदून तेने घाये शतचूर्ण त्वरे झाले नगराज पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहुणी मच्छिंद्रजती भ्रमी अस्त्र योजुनी उपरती मित्र भागी सांडितसे ते अस्त्र होता स्यंदणी प्रविष्ट वाजीस अरुण झाला भ्रमिष्ट सांडोनी रहाणीची नित्यवाट संदन नेती भलतीकडे ते पाहुनिया द्वादश नामी ज्ञानशराच्या न उरल्या गुणउर्मी तेने करुणी भ्रमे प्रकामी नाशा प्रती पावतसे जैसा पेटला पावक त्यावरी सोपविले सकळ उदक मग तो उरे केवी दाहक तेवी अर्का झाले असे की अज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरु निवारित वाचे अंगे भूषण ज्ञानपणाचे बोधगुणी गोवितसे की सदनात दाटला अंधार अपार तो दीप उजळीता होतो दूर तो याये श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरितसे तेने उडवणी भ्रमिष्टपण सुपंथा करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहुण वाताकर्षण जल्पत वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ मग वाजेचे आणि सारथ्याचे तये वेळ श्वासोच्छवास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडकिरण तोही दाटला श्वासे करुण वायुचक्री गेले आटून रथ उलटोनी पडिहेला वायुचक्राचा जासी आधार तो आधार तुटताची सत्वर स्वर्गाहुनी उर्वीवर आदळला संदण तो मही आदळता दिव्यरथ खाली पडला श्री आदित्य संदणी वाजे अति होत कासा विस श्वासाने मही पडता तेजोरा शिपाळ मही मातला अति अनळ तेने दाहू पाहे सकळ मही वरले उद्दभिज्ज ते पाहुणी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र स्मरे त्वरित तेने करुणी अपरिमित जलवृष्टी होतसे परे आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत मग विमानियानी होऊनी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव सुरवराणादी सकळ गंधर्व मही लागे पातले सत्यलोक तपोलोक अतळ वितळ सुतळादिक संकटी पडला एक अर्क लाग वेगे धाविन्नले जैसे सकळ तरुवरती चहू कडुणी पक्षी येती त्वयाये महीवरती सकळ देव उतरले मग महाराजा शिराब्दी जावई धावुनी मच्छिंद्र धरिला हृदयी म्हणे हा आदित्य कोण न्यायी संकटी तुवा योजिला या उपरी करुणी नमस्कार विष्णू ते देत उत्तर म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळी असे हा ऐसे असता यथार्थ वंश जासी न पाहे हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मणीत ऐसे परी असावी का ज्या मातेने बालकांचे संगोपन त्या रोषाची केली पकरण मग ती माता गाय म्हणून लावे परी मिरवावी स्वामी सेवका अमित्रवाणी मग कार्य कैचे एत घडोनी सदा संशयाची गवसनी उभय चित्ती मिरवतसे तस्मात राय पाशुपती नावडे या आदित्याप्रती म्हणून ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचियेला आणि एक मम आगुत्तरासी साबरी विद्या कवित्व राशी
सूर्य नामे मंत्र उपदेशी प्रसन्न असावे अर्काने. या उपरी आणि आहे चोज सूर्यवंशी विजयध्वज तो पाशुपताती श्रीराम आज भेट व्हावा महाराजा. ऐसे परी कामनावणी वेदली आहे चक्रपाणी पाशुपतरायाचे प्रेमबद्री गुंती पावलो भक्तीने नवराणीवास माझा कामा पूर्णते आना मेघश्याम. ऐसे बोलता योगद्रुमा हरी उत्तरा स्वीकारी म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेधला कामा तो पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते. बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र ते स्वकष्टाने येऊनी मित्र कार्य करेल लोकांचे. ऐसे बोलुनी चक्रपाणी करतळा कर देत वचनी म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी वरदाता झालासे. बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर तेनेची पातक योग भद्र सकळ जनाचे मिटतील सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म. तैशांत मंत्र प्रयोग उत्तम कार्या लागे दुन्हावेल नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र अभंग त्याही वरती वरद सांग. प्रत्यक्ष दैवते मिरवतील तरी बा 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुष. आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र अश्वत्थ स्थानी तुते ओपुनी वरदमानी तुष्ट केले आधीच तरी आता संशय सर्वे सांडोनी अर्का जीववावे याचे रीती देव अवघे गौरविती मच्छिंद्रा जैसे एका चंद्रांबूसाठी न्याहाळीती चकोर पाठी देवी जगलोचनादिठी सकळ देव गौरविती. मच्छिंद्र म्हणे पाशुपत राया आधी दाविन राम काया तेव्हाची समाधान तरी राया मग चित्तात ओसंगी. ऐसी एकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुणी प्रकट झाला कोदंड पाणी दशरथ तनय महाराज. मग राममूर्ती प्रकट होता शिवाशी आनंद वाटला चित्ता जयाने राया पाशुपता आनंद सरिता उचंबळली. मच्छिंद्रे देखता कोदंड पाणी भावे मस्तक होपिले चरणी रामे प्रेमी धृणी वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळीला पाशुपत नाव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीराम चरण राम त्या ते हृदयी धरुण धन्य वंश म्हणतसे. यावरी मच्छिंद्र जोडोनी दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवणी रघुनाथ गौरवणी रामा बोधत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत असती तेवी त्यात रामनाम गंगा वसती सर्वात श्रेष्ठ सीतापती. ग्रंथा माझी निवेदिले त्याही ग्रंथा नाही मिती परी तव नामे शुभते असती तेवी माझ्या कवित्वाप्रती वदन पात्री विराजिजे. साबरी विद्येचे अपार वचन मंत्र प्रयोगी कवित्व पूर्ण जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा. तव नामी होता मंत्रोच्चार ते त्वा कार्य करावे समग्र लवकर तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोदंडबाण माझवणी आता समरंगण नृत्य करो रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्र ऐक तू तिही देवांचा वरदायक श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वश आहेत योगद्रुमा तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा. साय असो तुझ आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होताची कार्य करीन 52 विरात सबळ आचरण मंत्र प्रयोगी धाविन मी. ऐसे वदुनी वरदवाणी भाष देत मच्छिंद्र पाणी मग म्हणे हे योगधामी मज तुझ ऐक्य असे की तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महाथोर तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी. ऐसे बोलुनी कौसल्यासुत धन्य म्हणून ग्रीवा तुकावित यावरी बोले सावध आदित्य वेगे करीत पुराया. एक मित्रा वाचुनी धरणी झाली असे दीनवाणी तरी योगिंद्रा सुखधामी मम पूर्वजा मिरविका मही पडला अंधकार देवत्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला तो पुराया. ऐसे ग्लानी सुढाळ वचन श्री राममुखी ऐकोण ते मच्छिंद्र हृदयी अपार भूषण चित्त शक्ती ते मिरविले तेने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्त्रमंत देहस्थ व्यक्ती प्रसादाते होपितसे वातयुक्त अस्त्रपूर्ण मुखे जल्पता मच्छिंद्र योगेजन मग सुटी पावुनी वाताकर्षण सुखी केला आदित्य तो. मग सावध होऊनी मही बैसत दाही दिशा न्याहाळीत तो अपार दृष्टी देखुनी दैवते सकळा लागे पाचारी सकळ दैवते जाऊनी तेथ नमिला महाराज प्रताप आदित्य यावरी विष्णू लागे पुसत क्षत्रिय कोण ऐसा आहे की वासना पुन्हा परतून हरू पाहत श्यामकर्ण धन्य प्रतापी प्रताप गहन आजी दावी कामज कारणे तरी ऐसे प्रतिज्ञे लागुण की युगानुयुगी असे प्रसन्न तरी तयाचे मुखमंडन मज भेटीते आणावे. मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझ बोलावितसे गवस्ती मग चंद्रास्त्र जल्पुणी युक्ती दर्शना जात मच्छिंद्र मित्र दाहक तो अति सबळ म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परमशीतळ चंद्रास्ते मिरवितसे
त्यात जलदास्त्राचा वर्षाव होऊनी होत शीतल ठाव ऐसे योजुनी सविताराव जाऊन या नमिहेला सर्वाते देखुनी वचनात धन्य धन्य ऐसे म्हणत कोण नामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता कवी नारायण महीवर्ता मच्छिंद्रनाथ मिरवतसे एरी म्हणे माझा अंश नव नारायण असती महिस तयांचा अवतार शुभामास सांगुलपणी वाटला हा तरी बारे मच्छिंद्रनाथा कवण कामनी वेदली व्यथा ते मजवदुनी वरदामृता प्राशन करी महाराजा कृत त्रेता द्वापार युग गेले परी ऐसे नाही केले धन्य तुझा प्रताप असे विपुल धन्य गुरु तुझा तो एरू म्हणे कर जोडुनी मव वेदली कामना मनी साबरी विद्या कवित्व करणी कृपा करुणी दाविली परी त्याते वरद आपुला असावा ऐसे वाटते म्हणाला तरी कृपा करुणी वर त्याला दिदला पाहिजे महाराजा मंत्र प्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र सधान स्वकष्टाने मिळवावे ऐसे एकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणी मंत्र प्रयोग स्वये घेऊनी कार्य करणे जगाचे ऐसे वदुनी जगलोचनी भाष देत करतळी वचनी यावरी पाशुपतराया बोलावणी शरणावरी घातला सूर्यवंशी वीर्य प्रवाह वंश मालिका सगुण सर्व तुष्ट केला सविताराव मच्छिंद्राने ते समयी वंश मालिका ऐसे ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपुला सिद्ध करुणी संजन वातचक्रा आव्हाणी एरीकडे सकळ देव विमानी यानी गेले सर्व आपुलाले स्थान अपूर्व पाहते झाले ते वेळा एरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे आव्हानुनी पाशुपत निघता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदुनिया आता पुढील अध्याय कथन चंद्रागिरी पाहिला ग्राम तेथे गवरातुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करील की नरहरी वंशी धुंडी सुत मालू हरीचा शरणागत पुढील अध्यायी उत्तम कथेत निवेदिल श्रोतियांसी स्वस्ती श्री भक्ती कथासार संमंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टमाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्त अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।